राज्यातील डिझेल पेट्रोल तुटवड्यामुळे शेतकरी, वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत। याच मुद्द्यावरून आमदार सिद्धार्थ खरात यांनी केंद्र सरकारच्या नियोजनावर टीका करत इंधन संकटासाठी प्रशासनालाच जबाबदार धरले आहे। राज्यात अनेक भागात डिझेल आणि पेट्रोलच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। विविध पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा वाढताना दिसत असून इंधनाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता असल्याची चर्चा सुरू आहे। याचा थेट परिणाम शेतकरी, वाहनधारक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होत असल्याचे चित्र समोर येत आहे। शेती मशागतीच्या महत्त्वाच्या काळात डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांची कामे प्रभावित होत असल्याचे सांगितले जात आहे। ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारांसाठी आवश्यक इंधन वेळेवर मिळत नसल्याने ग्रामीण भागात अडचणी वाढल्या आहेत। वाहनधारकांनाही पेट्रोलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी केंद्र सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याचे योग्य नियोजन अपेक्षित होते, असे त्यांनी म्हटले आहे। वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर नागरिकांना सध्याच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, असेही त्यांनी नमूद केले। सध्या इंधन तुटवड्याच्या चर्चेमुळे राज्यात राजकीय वातावरणही तापले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे। सरकारचं जे धरसोडपणाचं धोरण आहे, पॅनिक निर्माण करायचं वातावरण आहे, ते चुकीचं आहे। देशामध्ये जे काही इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध आहे ते काय आज रोजी सुरू झालेलं नाही, त्याला 2 महिने झालेले आहेत। आणि असं असताना, सगळं चालू असताना त्यांच्या एका घोषणेमुळं कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणून याला जबाबदार जो आहे ना, हे केंद्र शासन आहे।